नमस्कार, मी विद्या गोडसे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझा हा फर्स्ट व्लॉग असणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मी माहिती देणार आहे, म्हणजे तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे। त्यामध्ये टॉपिक्स आहेत लाईफस्टाईल, किचन रेसिपीज, प्लेसेस, ट्रॅव्हल, फूड्स, नंतर मोटिवेशनल व्हिडिओ, बुक स्टोरीज, म्हणजे जसं की मला अनुभव आलेल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा। फर्स्ट व्लॉगची आपण सुरुवात करूया। फर्स्ट व्लॉग हा किचन रेसिपीजपासून सुरुवात करूया। तर अर्थातच खाण्यापासून सुरुवात करूया। तर किचन रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे गावरान मासे, म्हणजे जसं की आमच्या भागामध्ये बनवतात तसे मासे बनवणार आहे। तर चला बघूया आपण। तर हे तुम्ही बघू शकता, दोन प्रकारचे मासे आहेत। या माशाचे आपण गावाकडच्या पद्धतीने कसे बनवतात आणि हे मासे कसे बनवतात, म्हणजे या माशाची फिश करी प्लस याच्यामध्ये फ्राय करणार आहे। तर दोन्ही माशांसाठी वेगवेगळे मसाले लागणार आहेत। तर चला आपण मसाले बघूया। इथं तुम्ही बघू शकता, मसाल्यांमध्ये 1 वाटी खोबऱ्याचं काप चिरून घेतले, भरपूर असा लसूण आणि फ्रेश कोथिंबीर चिरून घेतले, आणि मसाल्यांमध्ये घरी बनवलेली धने आणि जिऱ्याची 2 टेबलस्पून घेतले, घरी बनवलेली मिरची पावडर आणि मीठ चवीपुरतं आणि थोडीशी हळद। आता हे आपण सगळं बारीक करून घेऊया। पहिल्यांदा खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये। खोबरं बारीक झालं की त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून सगळं बारीक करून घ्यायचं। हे बघा, मी असं वाटण पूर्णपणे बारीक करून घेतलंय। आता आपण पातेलं गरम करायला ठेवलंय। याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकूया। टाकायचा मसाला थोडा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मिरची टाकायची, नंतर त्याच्यानंतर मीठ आणि धनेपूड टाकायची। इथं तुम्ही बघू शकता तेल आपलं गरम झालंय। तर आपण पहिल्यांदा मसाला टाकून घेऊया। थोडासा मसाला टाकायचा याच्यातला, बाकीचा फ्राय करायला ठेवूया। मसाला थोडा भाजला की याच्यामध्ये आपण हळद आणि मिरची पावडर टाकूया। हे थोडंसं भाजलं की याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि धने आणि जिऱ्याची पूड टाकायची। हे थोडंसं भाजू द्यायचं, करपू पण नाही द्यायचं। आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलंय, गरम पाणी घालूया। आपल्याला पाहिजे तेवढं आमटी करून घ्यायची, म्हणजे ओतायचं पाणी पाहिजे तेवढं। तुम्हाला गार पाणी घालायचं असेल तर घाला, मी गरम करून घातले, कारण गरम पाणी घातलं की तेलाचा असा मग वरती तवंग येतोय आणि टेस्ट पण चांगली लागते गरम पाणी घातल्यामुळे। आता आपण मीडियम गॅस करायचा, फास्ट गॅस करायचा पहिल्यांदा, उकळी आली की परत मीडियम करायचा। नंतर उकळी आल्यानंतर आपण यांच्यामध्ये मासे टाकून घेणार आहोत। हे बघा, आपल्या आमटीला उकळी येते तोवर आपण भात करून घेऊया। हे बघा, आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण एक एक मासा टाकून घेऊया। आता हे सगळे मासे टाकून झालेत। 4 ते 5 मिनिटे याला शिजू द्यायचं माशाला, आणि नंतर मासे काढून घ्यायचे। हे बघा, 4-5 मिनिटे झालेत आपले मासे शिजवून। आता अलगद असे उचलून घ्यायचे। जास्त शिजवायचे नाहीत, नाही तर मोडतील मासे, म्हणजे तुकडे पडतील त्याचे। थोडं जास्त शिजले असं करून सगळा मासा आपण काढून घेऊया। हे बघा, सगळे मासे मी काढून घेतलेत। याच्यामध्ये फक्त जो माशाचा समोरचा भाग असतो तो मी ठेवलेत 2, म्हणजे माशाच्या कडण्याबरोबर खायला।
आणि हे थोडंसं थंड होऊ देऊन ह्याला आपण राहिलेला ठेवलेला मसाला लावून घ्यायचा. याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि धने आणि जिऱ्याची पूड टाकायची. सगळं मिक्स करून नंतर याला सगळा मसाला लावायचा आणि नंतर आपण तव्यामध्ये फ्राय करूया. हे बघा आपली आमटी शिजून झालेली आहे. तर मी गॅस बंद केला आहे. आता आपण मसाला लावून घेऊया माशाला. हे बघा याच्यामध्ये मी हळद, चवीपुरतं मीठ आणि धने आणि जिऱ्याची पूड टाकले आणि राहिलेला तो खोबऱ्याचा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा सगळा मसाला आपण या माशाला लावून घेऊया. माशाचे थोडे तुकडे पडलेत पण काय हरकत नाही, थोडे शिजलेत चांगले. असं सगळा भरून मसाला टाकायचा. हा मसाला लागला. आता हा मसाला लागेपर्यंत माशाला मस्त आपण भाकरी बनवून घेऊया ज्वारीची. ही बघा मी भाकरी बनवते आणि मस्त अशी भाकरी फुगलेली आहे. बघा छान अशी भाकरी भाजून घेऊया आपण. चला आता आपली भाकरी बनवून झाले. त्याच गरम तव्यामध्ये मी तेल टाकून 2 चमचे तेल टाकून राहिलेले आपले मसाला लावून ठेवलेले मासे फ्राय करून घेते. बघा मसाला चांगला लागलाय. आता 3 किंवा 2 पीस टाकून आपण फ्राय करून घेऊया सगळे मासे. हे बघा मस्त अशी आपली फ्राय बनवून झालेली आहे. आता आपण ताट करून घेऊया. हे बघा आपलं ताट बनवून झालेलं आहे. हा मस्तपैकी माशाचा रस्सा, हा भात सोबत कांदा, लिंबू, भाकरी आणि फ्राय केलेले मासा. खूप छान झालंय. आता टेस्ट करून बघूया. आता आपण खाऊन बघूया आपले मासे कसे झालेत. छान झाले. म्हणजे असा मासा करायला मी माझ्या सासूबाईंकडून शिकली. त्या पण खूप छान बनवतात. त्यांच्या एवढं बेस्ट नाही झालं पण ॲटलिस्ट बेटर झालं आहे. छान झालं आहे. एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटला आणि फर्स्ट म्हणजे की रेसिपीबद्दल कसा वाटला.